नमस्कार मित्रांनो, स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण वनरक्षक संबंधित ज्या काही अपडेट्स आहेत भरती संबंधित त्या आपण तुम्हाला देत असतो. आणि कशाप्रकारे वनरक्षक हा जॉब कशाप्रकारे आहे याचीसुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देत असतो. तर आज मी माझे सहकारी सानप सरांच्या पीठामध्ये जाळ रेषा काढायला आलो होतो. त्यांच्यासोबत आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो. तर जाळ रेषा म्हणजे काय किंवा कशा प्रकारे काढली जाते तर तुम्हाला थोडक्यात माझे मित्र सानप सर तुम्हाला थोडक्यात त्या संबंधित माहिती सांगतील. आणि तुम्ही पहिल्यांदा पहा कशा प्रकारे जाळ रेषा. तर ही अशा प्रकारे जाळ रेषा असते. ही का काढली जाते तर उन्हाळ्याचा जो सीझन असतो तर त्या सीझनमध्ये वणव्याचा त्रास जास्त असतो. डोंगराला वणवा लावत असतात लोक. तर ती आग जंगलात जाऊ नये म्हणून ही त्याच्या संरक्षणासाठी हा जाळपट्टा घेतला जातो, जेणेकरून आग जंगलात जात नाही. तिथल्या म्हणजे जाळपट्ट्याच्या ठिकाणी ती जाऊन थांबते. तर थोडक्यात तुम्हाला आपले सानप सर जाळ रेषे संबंधित सांगतील. सानप सर जरा जाळ रेषे संबंधित सांगा की मित्रांना. हां येते की सांगा. आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आपण जंगल क्षेत्रामध्ये जाळपट्टा काढतो, ज्याला जाळ रेषा म्हणजे, जेणेकरून आग चुकून लागली तर ती लवकर आटोक्यात यावे त्यासाठी हा जाळपट्टा असतोय. तसंच मालकी व जंगल क्षेत्र याच्यामध्ये देखील जाळपट्टा काढला जातो, जेणेकरून मालकी क्षेत्रात लागलेली आग वन क्षेत्रात जाऊ नये म्हणून जाळपट्टा काढावा लागतो. जाळपट्टा काढण्याचं एक विशेष कारण असं आहे की आग लागली तात्काळ बुजवण्यास मदत होते. ते तुमच्या हातात जे मशीन आहे ना त्याच्या संबंधित थोडं माहिती सांगा की. फ्लोर मशीन आहे. हां ओके. आग लागल्यानंतर आम्ही फ्लोर मशीन घेऊन जातो. सानप सर ते फ्लोर मशीन संबंधित सांगा. ती फ्लोर मशीन आहे. ओके. त्यामुळे आग जर लागली तर लवकर आटोक्यात येते. साधारण 5 ते 6 माणसाचं काम ती मशीन करते. बरोबर. जाळी असो किंवा उंच गवत वाढलेलं असो, मशीनच्या सहाय्याने आपण 5 ते 6 फुटावर आपण आग विझू शकतोय. त्यासाठी आपण फ्लोर मशीनचा आपण वापर करतो. ते हवेनुसार कंट्रोल होतं काय त्याच्यात. हवेचं प्रेशर असते. ओके. आपण बटन दाबतो तशी हवा प्रेशरने पुढे येते. बरोबर. आणि हवेच्या प्रेशरमुळे आग विझते. तर लांबून आपण विझवण्याचा प्रयत्न केला तर आग भडकू पण शकते. जेवढं जवळ जाता येईल तेवढं शक्य होईल तेवढं जवळ जाऊन त्या मशीनच्या सहाय्याने आग विझवायला लागते. टायमिंग म्हणजे जाळ रेषा कधी घ्यावी वगैरे काय असं टायमिंग काय. सकाळी मॉर्निंगला आणि जाळपट्टा हा सकाळी सायंकाळी घ्यावा. कारण की उन्हामध्ये तिथला जाळपट्टा भरकडून दुसरीकडे जाऊन जास्त आग लागण्याचे चान्सेस असतील. त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घेतला तर चांगलाच आहे. जेणेकरून जाळपट्टा व्यवस्थित निघतो व जाळ भरकडे दुसरीकडे जात पण नाही. बरोबर. आता हे सानप सरांचं पीठ आहे पहा. तर अशा प्रकारे आम्ही जाळ रेषा काढलेली आहे. आणि सानप सर सिनियर आहेत मला. ते 2017ला वनरक्षक झाले होते. मी जर पाहिलं तर मी मागच्या भरतीमध्ये झालो आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला वनरक्षकाचं काम आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं कशा प्रकारे असते. तर थँक्यू.